हा 3 नंबर, हा 4 नंबर. ते पोलीस स्टेशनला चला म्हणत होते ते. आम्ही येतो, तुम्ही पोलीस आहेत का असं म्हणत होते. मी मग अशी का ओरडत होती जसं तुम्ही किडनॅप करत होते त्यांना. आणि हे शेजारचे म्हणताय बोल बोल काय म्हटलं. मला म्हटलं म्हणजे नाही म्हणजे जा तिकडे. मला धक्का दिला त्याने. मी म्हटलं कोण आहे कोण आहे हा कोण आहे हा पोलीस आहे मॅडम. ठीक आहे नागरगुरुजी का ठीक आहे खाकी वर्दीच्या आड दडलेली गुंडशाही आणि पोलिसांच्या गाड्यांमधून फिरणारे वाळू माफिया. जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळमध्ये बुधवारी मध्यरात्री खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तुम्ही कोण आहात म्हणून मध्यरात्री केवळ चौकशी करणाऱ्या एका निष्पाप जिल्हा परिषद शिक्षकाला पोलीस आणि वाळू माफियांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या अमानुष मारहाणीतच शिक्षक सुरेश बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही थेट सरकारला घेरलंय. बुधवारची ती रात्र वेरूळच्या कौशिक गल्लीत राहणारे 54 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे हे रात्री आपल्या भाच्यासोबत पाहुण्यांच्या मुलांसाठी आईस्क्रीम आणायला बाजारात निघाले होते. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि त्यांचे अंमलदार हे एका वाळू माफियाच्या टोळक्याला सोबत घेऊन पोलीस पाटी लावलेल्या खासगी वाहनातून आणि पाठीमागे 302 नंबर असलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वेरूळमध्ये आले होते. मध्यरात्री घराघरांमध्ये घुसून चाललेला हा गोंधळ पाहून शिक्षक सुरेश बोरसे यांनी तुम्ही कोण आहात आणि मध्यरात्री काय करताय अशी केवळ विचारपूस केली. पण हाच प्रश्न त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. शिक्षकाने प्रश्न विचारताच पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्यासोबत आलेल्या वाळू माफियांच्या गुंडांनी बोरसे यांना अमानुष मारहाण करत थेट गाडीत कोंबलं. गाडीत कोंबल्यानंतर बोरसे मला वाचवा अशी हाक मारत होते. त्यांची पत्नी अनिता आणि मुलींनी गाडीला आडवं होऊन त्यांना कसाबसा बाहेर काढलं. मात्र गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाने पोलिसांवर थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रस्ता रोखून धरला. या घटनेनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सरकारवर सडकून टीका केली. पोलिसांनी मात्र शिक्षकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक दावा केला आहे. अखेर या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी 7 अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये मारहाण करणाऱ्या पोलिसांचा आणि वाळू माफियांच्या टोळीचा समावेश आहे. आता या वर्दीआड लपलेल्या गुंडांना शासन होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. वेरूळला जी घटना घडली ते मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरेश बोरसे, अतिशय प्रामाणिक सेवा करणारी व्यक्ती म्हणून पूर्ण या सगळ्या पंचक्रोशीत ओळखली जाते. काल रात्री वैजापूरचे पोलीस इथं आले आणि एक आरोपी शोधायला आले होते आणि पोलीस अशी गाडी घेऊन आले की जो आरोपी आहे फिर्यादी त्याची गाडी इथं घेऊन आले, स्कॉर्पिओ एक कार घेऊन आले. नागरगोजे नावाचे पोलीस अधिकारी वैजापूरचे आहेत आणि ते इथं आल्यानंतर जे बोरसे सर रस्त्याने जात असताना त्यांनी फक्त चौकशी केली, तुम्ही कुठून काय आले, तर यांना उचललं गेलं, मारहाण केली गेली. ह्या गाडीतून त्या गाडीत, त्या गाडीतून त्यांच्या मुलींना, पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली गेली. त्यांच्या सुद्धा अंगाशी झोंबाझोंबी या सगळ्या पोलीस अधिकारी यांच्याबरोबर काही गुंड प्रवृत्तीचे. मी नाव ऐकलं, धोंदलगावचं कोणीतरी आवारे नावाची व्यक्ती त्यांच्यासोबत होती. मला सांगा की ह्या अशा व्यक्ती पोलिसांबरोबर कशा येऊ शकतात, याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. या सगळ्या झटापटीत बोरसे सरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता पोलीस वेगवेगळे कारण देतील, परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे. रवी आवारे कोण, नागरगोजे कोण, स्कॉर्पिओ कोणाची, कार कोणाची, या सगळ्या गोष्टी ताबडतोब खुलासा झाला पाहिजे. रवी आवारे असतील आणि नागरगोजे असेल यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण या लोकांनी इथं गुंडागर्दी केली. पोलिसांच्या वर्दीमध्ये, खाकी वर्दीतली गुंडागर्दी
या वेरूळची जनता ही वेरूळ म्हणजे छत्रपती शिवरायांची भोसले घरांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी अशी रजाकारी मला असं वाटतं आम्ही सहन करणार नाही. नागरगोजे असेल, आवारे कोण आहे मला माहिती नाही, या सगळ्यावर गुन्ह्या म्हणजे गुन्ह्याचेच गुन्हे दाखल करावे लागतील. असं नाही गेलं तर मला असं वाटतं बेमुदत या विषयावर शिवसेना आणि इथल्या भागातील जनता, बाकी पक्ष सोडून द्या, हा राजकीय विषय नाही, परंतु या भागातील या गावातील जनतेच्या माध्यमातून मला वाटतं हा आवाज अन्यायाच्या विरुद्ध आम्ही तीव्र करू. ज्या शिक्षकाने समाजाला घडवायचे त्याच शिक्षकाच्या पोलिसांच्या आणि गुंडांच्या दादागिरीमुळे बळी गेल्याचा हा आरोप अत्यंत गंभीर आहे. पोलीस आता या प्रकरणात स्वतःच्याच विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि त्या वाळू माफियांच्या गुंडांवर काय कडक कारवाई करणार की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.